डॉक्टर गौरीकरच्या आत्महत्या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी व्हावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली। गौरीला न्याय मिळावा यासाठी तिच्या परिवारासोबत उभे होतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। डॉक्टर गौरीकरच्या आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडेंचं नाव येताच अंजली दमानिया बिळातून बाहेर आल्या। याच दमानिया संपदा मुंडे प्रकरणात कुठे गेल्या होत्या असा सवाल करत प्रकाश महाजनांनी अंजली दमानियांवर निशाणा साधला। भाजपचं बटन दाबलं तर 124 योजनांचा लाभ मिळेल, काँग्रेसचं बटन दाबलं तर पुढचे 5 वर्ष सत्यानाश होईल। साकोलीतील प्रचार सभेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला। भारतीय जनता पार्टी ही गोरगरिबांच्या जीवावर उठलेली पार्टी आहे। गरिबांचं मरण हेच भारतीय जनता पार्टीचं धोरण अशी टीका करत हर्षवर्धन सपकाळांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधलाय। शिरूर नगर परिषदेत निवडणुकीत महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध पवार गट असा थेट सामना पाहायला मिळतोय। पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार यांच्यासह नगराध्यक्षपदाचे उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधतायत। पिंपळनेर इथं आंदोलकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला होता। डोंगराळ येथील चिमुकलीच्या मारेकरांना तात्काळ फाशी का दिली जात नाही असा जाब आंदोलकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना विचारला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारात अशोक चव्हाण उतरलेत। राष्ट्रवादीचे आमदार प्रताप चिखलीकर यांच्या मतदारसंघात अशोक चव्हाण यांनी जाहीर सभा घेतली। यावेळी लोहाचा नवीन पॅटर्न, बाप एका पक्षात पोरगी दुसऱ्या पक्षात असा टोला त्यांनी चिखलीकरांना लगावला। बदलापुरात निवडणुकीची धामधूम सुरू असून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। अशातच भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। महाविकास आघाडीची प्रचार रॅली सुरू असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी अचानक हल्ला केला असा आरोप महाविकास आघाडीकडून होतोय। भोकरदनमध्ये भाजपच्या नगर परिषद निवडणूक प्रचार सभेत अवैध गर्भपात प्रकरणात जामिनावर असलेल्या डॉक्टर सुनीता सावंत यांची हजेरी होती। सुनीता सावंत अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी आहे। सावंत यांनी या सभेत भाषण करत भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केले। निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे मंगळवारी कोणत्याही कॅबिनेट बैठका नसणार आहेत। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री प्रचारात असल्याने कॅबिनेट बैठका रद्द करण्यात आल्यात। मंगळवारी होणारी मंत्रिमंडळाची बैठक पुढील आठवड्यात होईल। नाशिकच्या मनमाड नांदगाव नगरपालिकेच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनमाड दौऱ्यावर गेले होते। त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्या कामाचं कौतुक करत शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहनही केलं। पूर्ण महाराष्ट्रात परळीची एकमेव लढत आहे जी महायुती एकत्र लढते। त्यामुळे परळी नगर परिषदेत महायुतीचे 100% उमेदवार निवडून येतील असा विश्वास धनंजय मुंडेंनी व्यक्त केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राणे कुटुंबियांची वस्तुस्थिती माहिती आहे। निलेश सिंधुदुर्गात काय करतोय याला शिंदेंनी नेहमी पाठिंबा दिला असा विश्वास आमदार निलेश राणेंनी व्यक्त केला। बुलढाण्यातील वंचितच्या उमेदवारावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकून अपहरण केल्याचा आरोप वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। इंदापूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी हर्षवर्धन पाटलांवर निशाणा साधत जोरदार टीका केली। मी कामाचा माणूस आहे, चंपूगिरी करणारा नाही अशी टीका भरणे यांनी नाव न घेता हर्षवर्धन पाटलांवर केली। बीड नगरपालिका निवडणुकीत आमदार विजयसिंह पंडित विरुद्ध डॉक्टर योगेश क्षीरसागर असा संघर्ष टोकाला गेल्याचं पाहायला मिळतंय। स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही पळकुटेपणा केला अशी टीका विजयसिंह पंडित यांनी योगेश क्षीरसागर यांच्यावर केली। काँग्रेसला पराजय दिसतोय म्हणून विकृत मानसिकतेतून हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली। सपकाळांनी केलेल्या टीकेवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले। लातूरच्या रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाच्या 16 पैकी तब्बल 11 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली। यामुळे लातूर जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का बसला आहे।
राज ठाकरेंनी मराठी जनतेला केलेल्या आवाहनावर अमित साटम यांनी टीका केली आहे। मराठी माणूस जागा आहे आणि खुश आहे। 25 वर्ष मराठी माणसाच्या नावानं कोणी भ्रष्टाचार केला, पण मराठी माणसाला माहिती अशी टीका त्यांनी केली। सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात मंत्री शिवेंद्रराजे भोसले सहभागी झाले। यावेळी भाजपच्या माध्यमातून सातारा शहराचा विकास होऊ शकतो, त्यामुळे सातारची लोक भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संजय शिरसाटांनी ठाकरे गटावर निशाणा साधला। येणारी मुंबई महापालिका ठाकरे गटाच्या हातून जाणार आहे। ज्यांनी 25 वर्ष सत्ता भोगली त्यांच्याकडे आता नेतृत्व राहणार नाही। ज्यांनी मराठी माणूस मुंबई बाहेर काढला त्यांना आता पाप फेडावं लागणार अशी टीका शिरसाटांनी केली। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगर परिषदेतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रचार सभा घेतली। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंनी अहिराणी भाषेतून भाषणाला सुरुवात केली। बुलढाण्यात महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगली जुंपली आहे। शिवसेनेकडून पत्नी, मुलगा, पुतण्या, व्याही आणि जावई सर्व उमेदवारी एकाच घरात दिली जात असल्याचं सांगत एखाद्या व्यक्तीला सत्तेची भूक किती असावी अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केली। सांगोला शहराच्या विकासासाठी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार मारुती बनकर यांनी दिली। भाजपची सत्ता असल्यानं मोठ्या प्रमाणात निधी आणून शहराचा विकास करता येईल असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। अलिबाग नगरपालिकेत आमदार महेंद्र दळवींना उमेदवार मिळाला नाही म्हणून त्यांनी शेकापशी हातमिळवणी केल्याचा आरोप माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी केला। शेकापचा 7-12 कोरा करण्याची भाषा करणारे त्यांच्याशीच सेटलमेंट करता येईल ही दुटप्पीपणाची भूमिका अशी टीकाही त्यांनी केली। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेचा प्लॅन तयार असल्याचं आमदार महेंद्र दळवींनी सांगितलं। नगरपालिका निवडणुकीत सुनील तटकरेंनी गेम प्लॅन केला, पण ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद जास्त आहे असा इशारा दळवींनी दिला। शिवसेनेचे धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून माजी आमदार राजन साळवी यांची नियुक्ती करण्यात आली। माजी आमदार संजय कदम यांची सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली।